कपडा पुढे ढकलण्यासाठी, कपडा शिवत असताना कपडा पुढे ढकलण्यासाठी या फीड डॉकचा उपयोग होतो. त्यानंतर आहे शटल. शटल हे शिवणयंत्राचा मुख्य भाग आहे. त्यात बॉबिनसह बॉबिन केस अडकवली जाते आणि त्यामुळे शटल वरील आणि खालील धाग्याची गाठ घालणे हे शटलचे मुख्य कार्य आहे. त्यानंतर आहे निडल क्लॅम्प. निडल क्लॅम्प हा सुई गजाला किंवा निडल रॉडला सुई धरून ठेवण्यासाठी या निडल क्लॅम्पचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे बॉबिन. खालील भागात जो धागा घातला जातो तो भरण्यासाठी या बॉबिनचा वापर केला जातो. स्विंग मशीन निडल. स्विंग मशीन निडल म्हणजे मशीनची सुई. मशीनची सुई ही अशा पद्धतीची असते. ती एका बाजूनी राऊंड आणि दुसऱ्या बाजूनी फ्लॅट किंवा दोन्ही बाजू संपूर्ण राऊंड असते. याला मध्यभागी एक खाच असते, तिला ग्रूव्ह म्हणतात. त्याचा हा जो दांडीचा भाग असतो त्याला शाफ्ट म्हणतात. त्याला धागा घालण्यासाठी जो होल असतो त्याला आय म्हणतात आणि त्याच्या शेवटचा जो पॉइंट असतो त्याला पॉइंट असे म्हटलं जातं. निडल ह्या वेगवेगळ्या नंबरच्या तसंच वेगवेगळ्या साईजच्या मिळतात. शार्प पॉइंट निडल ही होन फॅब्रिकसाठी वापरली जाते. एक्स्ट्रा फाईन पॉइंट निडल ही ट्विल, डेनिम, हेवी लेदर असे कपडे शिवण्यासाठी वापरली जाते. तर बॉल पॉइंट निडल ही निटेड आणि स्ट्रेचेबल जे फॅब्रिक्स असतात ते शिवण्यासाठी वापरली जाते. ही सुई 9 नंबर पासून 19 ते 21 नंबर पर्यंत मिळते. त्यानंतर आहे ड्राईव्ह व्हील. ड्राईव्ह व्हील म्हणजे मोठे चाक. मोठे चाक हे 45 सेंटीमीटर व्यासाचे असते. वरील चाकाची गती खालील चाकापर्यंत पोहोचवणे आणि खालील चाकाची गती वर चाकापर्यंत पोहोचवण्यासाठी या ड्राईव्ह व्हीलचा वापर केला जातो. हे चाक पिडमन रॉडच्या साह्याने थ्रेडलला जोडलेले असते आणि थ्रेडल फिरल्यानंतर हे चाक फिरते आणि वादीच्या साह्याने खालच्या चाकाची गती वरच्या चाकापर्यंत पोहोचली जाते. त्यानंतर आहे ट्रेडल. ट्रेडल म्हणजे पायटा. ज्या भागावर आपण पाय ठेवून मशीनला गती देतो त्या भागाला ट्रेडल असे म्हणतात आणि ट्रेडल हे पिडमन रॉडच्या साह्याने मोठ्या चाकाला जोडलेले असते. त्यानंतर आहे मशीन बेड. मशीन बेड म्हणजे ती वरच्या बाजूला स्टँडच्या वरच्या बाजूला जी फळी बसवलेली असते तिला मशीन बेड असे म्हणतात. त्याला सामान ठेवण्यासाठी एक खालच्या बाजूला ड्रॉवर फेस बसवलेले असते आणि त्यात कात्री, टेप अशा आवश्यक असणाऱ्या वस्तू तिथे ठेवल्या जातात. त्यानंतर आहे पिडमन रॉड. पिडमन रॉड म्हणजे मोठे चाक आणि ट्रेडल यांना जोडणारी जी दांडी असते तिला पिडमन रॉड असे म्हणतात. पायाच्या साह्याने दिली जाणारी गती ही चाकापर्यंत पोहोचवण्यासाठी या पिडमन रॉडचा उपयोग करतात. त्याच्यानंतर आहे ड्रेस गार्ड. कपडे शिवत असताना शिवणाऱ्या व्यक्तीचे कपडे चाकामध्ये अडकू नयेत यासाठी हे ड्रेस गार्ड बसवलेले असते. त्यानंतर आहे लेदर बेल्ट. वरील आणि खालील चाकांना जोडण्यासाठी ही एक चामड्याचा गोलाकार बेल्ट असतो. वरील चाकाची गती खालील चाकापर्यंत पोहोचवणे आणि खालील चाकाची गती वरील चाकापर्यंत पोहोचवणे यासाठी या बेल्टचा वापर केला जातो. धन्यवाद.